नमस्कार, मी ज्योत्स्ना तुमचं आपल्या इंडियन फॅमिली इन UK या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज आहे सनी डे, म्हणजे आधी क्लाउडी होतं पण आता सनी झालं, त्याच्यामुळे आम्ही निघालो आहोत बाहेर, कारण आमची ग्रॉसरी जराशी संपलेली आहे। तर आता आम्ही चाललो आहोत शॉपिंग करण्यासाठी सुपर मार्केटमध्ये। आणि जाता जाता रस्त्यामध्ये लागले हे चेरी ब्लॉसमचं झाड, जे की खूप सुंदर दिसतंय। तर हा टेस्कोला जाण्यासाठी रस्ता आहे आणि ते रोड तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसतं। त्याचबरोबर अशी टुमदार अशी घरंही सुंदर आहेत। घरं तर सुंदर दिसतातच, पण त्या घरामध्ये कोणी राहतं की नाही हे देखील कळत नाही, कारण रस्त्यावरही तुम्ही बघू शकतात कोणीच नाही आहे आजूबाजूला। दोन्ही बाजूला असणारी झाडी आणि खाली मललेली फुलं बघत आम्ही पोहोचलो आता टेस्को सुपर मार्केटला। इंडियामध्ये कसं आपलं काही अंडी संपले, दूध संपले तर आपण पटकन बाजूच्या दुकानात गेलो किंवा मार्केटमध्ये जाऊन पटकन घेऊन येतो। तर इथे काही ग्रॉसरी संपली की तुम्हाला सुपर मार्केटलाच जावं लागतं। तर इथे तशी भरपूर वेगवेगळी आहेत सुपर मार्केट, जसे की टेस्को, मॉरिसन, अल्दी। आणि पोचलो आहोत टेस्को सुपर मार्केटला। चला, इथे पार्किंगची सुविधा करून ठेवलेली आहे। इथे सूर्यप्रकाश कमी येतो, त्याच्यामुळे घरी लावण्यासाठी झाडं असतात। याची तुम्ही प्राईस बघू शकता, 4 पाऊंड म्हणजे जवळजवळ 400 रुपये इंडियाची। काही ओळखीची वाटतात फुलं, काही अनोळखी आहे, जसं की हे मला झेंडूचं फुल वाटतं। आपल्या इथे जसे ATM असतात तशी इथे प्रत्येक सुपर मार्केटच्या बाहेर किंवा रोडवरती वगैरे अशा मशीन्स असतात कॅश विड्रॉल करण्यासाठी। तर ही अशी इथून एंट्री आहे टेस्कोला आतमध्ये जाण्यासाठी। इथे ठेवलेले आहेत चारकोल, कारण थंडीमध्ये याचा उपयोग होतो किंवा बार्बेक्यू वगैरे करण्यासाठी चारकोल लागतो। तर इथे सुरू होतात त्यात फळांचे आणि भाज्यांचे सेक्शन। तर इथे कोणत्याही गोष्टीमध्ये खूप व्हरायटीज असतात। देन इथे टोमॅटोज आहेत, सगळ्यात मोठा टोमॅटो हा दिसला मला। आणि देन इथे खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये, जसं की इथे चेरी टोमॅटो आहे, सलाडसाठी यूज करतात। इथे नॉर्मल आपले इंडियामध्ये असतात तसे टोमॅटो आहेत। आणि या टोमॅटोंची pierce आहे 2 पाऊंड, म्हणजे 200 रुपये जवळजवळ 400 ग्रामसाठी। रताळी आहेत आणि देन इथे आहे कोथिंबीर, पुदिना, असे सगळे। इथे स्टार्ट होतं फ्रूट सेक्शन। इथे फ्रूट असे कट करून ठेवलेले सुद्धा असतात, म्हणजे एक बॉक्समध्ये, जेणेकरून 1 टाईम तुम्ही एक बॉक्स इनटेक करू शकतात। आणि अशी पूर्ण फळेही असतात, जसे की इथे बनाना आहे, इथे ऑरेंजेस आहेत। तुम्ही एकाच फ्रूटमध्ये किती व्हरायटी असतात बघू शकता। हे ऑरेंज सारखं दिसणार आहे, पण हे ऑरेंज नाही, मँडेरिन आहे, जे की हायब्रिड फ्रूट आहे, ग्रेपफ्रूट अँड ऑरेंज। ॲपलमध्ये सुद्धा स्मॉल ॲपल आहे, ग्रीन ॲपल आहे, इथे बिग ॲपल आहेत। इथे स्टार्ट होतं भाज्यांचं सेक्शन। इथे कॅरेट खूपच स्वस्त असतात। हे आहेत कांदे, कांद्यामध्ये पण व्हरायटीज आहेत, पण इथे खूपच मोठमोठे कांदे असतात, तर जेव्हा लहान कांदे लवकर संपले जातात। हा लाल कांदा आहे। इथे भाजी आहे, कॉलीफ्लावर वगैरे। ब्रॉकोली आहे। इथे सुपर मार्केटमध्ये मोस्टली आपल्या इंडियन भाज्या मिळत नाही, तर इकडच्याच भाज्या मिळतात। तर ही आहे कर्ली केल, म्हणजे कधी नावही ऐकलेली नसतात।
हा पालक आहे, पण हा बेबी स्पिनच आहे, बेबी स्पिनच. तर आपल्या इथे पालकाची जोडी मिळते, पण इथे तसं नसतं. तर इथे सगळं कट करून पॅक केलेलेच फूड असतात. देन हा आहे नॉनव्हेजचा सेक्शन. इकडे चिकन आहे, होल चिकन आहे. आतमधलं त्याचं सगळं काढून साफ करून कोंबडी ठेवलेली असते आणि त्याच्यावरती एक्सपायरी दिलेली असते, त्या तारखेपर्यंत तुम्ही ते चिकन खाऊ शकता. देन चिकनमध्ये पण त्यांनी वेगवेगळे पीस पण कट करून ठेवलेले असतात. लाईक इथे आता फक्त ड्रमस्टिक आहे, इथे वरती थाय, लेग्स आहेत असे. तर त्याच्या किमती वेगवेगळ्या असतात, घेईल तसं आहे. चिकनमध्ये पण त्यांनी मॅरिनेट करून ठेवलेल्या पण चिकन असतात, किंवा डायरेक्टली रेडी टू ईट फूड पण असतो. आणि इथे स्टार्ट होत आहे फिशचं सेक्शन. तर इकडच्या फिशची नावं मी कधी ऐकलेली नसतात, पण हे दिसले मॅक्रेल. तर मॅक्रेल म्हणजे बांगडा असतो. तर हा बांगडा आहे आता सध्या 160 ग्राम आणि 2.50 म्हणजे 250ला हा एक पॅक येणार. आणि तो 28 एप्रिलपर्यंत तुम्ही खाऊ शकता असं. तर भरपूर साऱ्या अशा फिश असतात. देन इथे आहे कोळंबीमध्ये पण खूप सारे व्हरायटीज आहे. तर हे एक सेक्शन आहे ज्यांना दूध चालत नाही, ज्यांना दूध पिल्यानंतर उलट्या वगैरे होतात त्यांच्यासाठी. याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचं मिल्क आहे, पण जे की गाईचं, म्हशीचं किंवा बकरीचं नसतं. ते हे वेगळ्या टाईपचे दूध असतात. लाईक ते आहे ओट्स, इथे आहे आल्मंड मिल्क, असे वेगवेगळ्या टाईप्सचे आहेत. पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप व्हरायटीज बघायला मिळेल, जसं की सोया ड्रिंक, आल्मंड मिल्क, कोकोनट मिल्क, वेगवेगळ्या टाईपचे दूध आहे, पण जे डेअरी प्रॉडक्ट नाही आहेत. अँड देन इथे सेक्शन आहे ते ज्यूसचं. इथे मॉर्निंगमध्ये खूप जण म्हणजे ज्यूस प्रेफर करतात. ब्रेकफास्टमध्ये इझी पडतो, रेडी टू ड्रिंक असतो. त्याच्यानंतर इथे स्टार्ट होतं आहे डेअरी प्रोडक्ट, म्हणजे दुधाचे आयटम. तर इथे आहेत मिल्कमध्ये पण तुम्ही बघू शकता किती व्हरायटी आहे. जसे इथे सेमी स्किम्ड असतात, होल फॅट मिल्क असतं. याची क्वांटिटी लिटरमध्ये दिलेली नसून पिंटमध्ये दिलेली असते. तर इथे हा कॅन आहे 2 पिंटचा, म्हणजेच 1 लिटर दूध आहे हे. आणि त्याच्या खाली आहे 4 पिंटची कॅन, म्हणजे हे 2 ते 2.25 लिटरपर्यंत दूध आहे. आणि इथे आहे दहीचं सेक्शन. तर दहीमध्ये पण व्हरायटी एवढे असतात की आपण म्हणजे विचार करत राहतो कोणतं नक्की घेऊ असे. फ्रूट बेस्ड पण असतात दही. आणि इकडचं दही खूप छान लागतं, स्पेशली ग्रीक योगर्टवाले फ्रूट मिक्स्ड असे दही आहेत. कॅरीही इझिली करता येतात आणि खाण्यासाठीही चांगले असतात, कारण ते सिंगल पॅकमध्ये अवेलेबल आहे. जसे की तुम्ही एक फोडलं आणि खाल्लं तसं. तर हे आहे बनाना अँड कस्टर्ड फ्लेवर, म्हणजे याच्यामध्ये केळी वगैरे आहे. तर अशी भरपूर सारे फ्लेवर मिल्क दही ते मिळतं. देन इथे यांची बेकरी सुरू होती आहे. हे यांनी बेक करून फ्रेशली पण ठेवलेले आहेत. आणि इकडे ब्रेडसुद्धा अवेलेबल आहेत. तर ब्रेडमध्ये पण भरपूर अशा व्हरायटीज आहेत, बघू शकतात. त्याच्यामध्ये पण म्हणजे ब्रेडमध्ये पण असतात व्हरायटी, म्हणजे होल मिल असतात, काही हाय इन फायबर असतात, काही शुगर फ्री असतात, काही लो शुगर असतात, काही हाफ जसं की याच्यामध्ये हाफ ब्राऊन असणार आणि हाफ व्हाईट ब्रेड असणार. देन लोफ पण असतात, म्हणजे कडकवाले ब्रेड ते.
काही काही सीड लावलेले सुद्धा ब्रेड आहेत. हे पण डेअरी प्रोडक्ट आहेत, जसे की चीज, पनीर, चेडार असे वेगवेगळ्या टाईपचे आहेत. पण मला ॲक्च्युली डिफरन्स माहिती नाही चेडार आणि पनीरमध्ये काय डिफरन्स असतो. तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा की काय डिफरन्स असतो. बिकॉज आम्ही फक्त पनीरच खातो. चेडार वी डोंट नो कसं लागेल किंवा कसं बनवायचं वगैरे. सो इथे चीज पण वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये आहे. हे सगळे कॅलॉग्स, कॉर्नफ्लेक्स म्हणजे ब्रेकफास्ट आयटम आहेत. समियाला स्कूलमध्ये हे सगळं असतं खाण्यासाठी. देन विटाबिक्स. विटाबिक्स म्हणजे टोस्ट. आणि हा आहे लहान मुलांचं आवडतं सेक्शन म्हणजे चॉकलेटचं सेक्शन. बघू शकतात किती व्हरायटीचे चॉकलेट आहे. इंडियामध्ये हे चॉकलेट खूप सगळ्यांना आवडतं, पण इथे ते सहज अवेलेबल होतं. या साईडला गोळ्यांचे प्रकार आहे. मार्शमेलो किंवा लेमनच्या गोळ्या वगैरे असतात ना, त्या टाईपच्या खूप साऱ्या गोळ्या इथे मिळतात. हे किंडर जॉय आणि त्याला लागूनच आहे बिस्किटांचं सेक्शन. हे सगळी बिस्किट आहेत. हे खूप छान बिस्किट लागतं. एका साईडने चॉकलेट्समध्ये डिप केलेलं असतं. आणि हे आपलं ओरिओ. पण इंडियामध्ये मिळणारं ओरिओ आणि हे ओरिओ जरी सेम दिसत असलं तरी त्याची प्राईस मात्र खूप फरक आहे. कारण हे 2चं पॅकेट आहे, जे की 2 पाऊंड म्हणजेच 200 रुपयाला आहे. असं सर्व काही एकाच सुपर मार्केटमध्ये मिळतं, त्याच्यामुळे बरं पडतं सुपर मार्केट. देन आहे वेफरचं सेक्शन, त्याच्या बाजूलाच आहे कोल्ड ड्रिंकचं सेक्शन. तर असं भरपूर काही दाखवण्यासारखं आहे. हे आहे वॉटर, ड्रिंकिंग वॉटर. तर ड्रिंकिंग वॉटरमध्ये पण एवढ्या व्हरायटीज आहे, म्हणजे स्पार्कलिंग वॉटर, मिनरल वॉटर, फ्रूट बेस्ड वॉटर. अँड देन या साईडला आहे, मी पहिल्यांदाच बघते आहे शुगर फ्री वॉटर, म्हणजे कधी ऐकलंही नव्हतं. तर अशा भरपूर व्हरायटीज आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. इथे सगळं ग्रॉसरी घेऊन झालेली आहे आणि इथे आता बिल बनवायचं चालू आहे. तर बिल आपण सेल्फ चेकआउट करायचं असतं, म्हणजे प्रत्येक गोष्टी इथे स्कॅन करून त्या साईडला ठेवायची आहे. आणि सगळ्या गोष्टी स्कॅन करून झाले की एकत्र जी अमाऊंट येईल ते आपण पे करू शकतो बाय कॅश और कार्ड. तर असं होतं हे टेस्को सुपर मार्केट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.